आपण सगळेच जाणतो की जगभरात शहरं वाढत आहेत, म्हणजेच शहरीकरण होत आहे. पण गंमत म्हणजे ही प्रक्रिया प्रत्येक देशात एकाच प्रकारे घडत नाही. आज आपण अशाच दोन मोठ्या विकसनशील देशांची गोष्ट पाहणार आहोत, ब्राझील आणि भारत. आणि त्यांच्या शहरीकरणाच्या प्रवासात इतका मोठा फरक का आहे हे समजून घेणार आहोत. ही संख्या पहा, 84.6%. हा आकडा आहे 2010 मध्ये ब्राझीलच्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा. हो, खरंच, म्हणजे तिथली जवळपास 85% जनता शहरांमध्ये राहते. विचार करा, या एका आकड्यातूनच ब्राझीलमध्ये किती मोठा बदल झाला असेल याची कल्पना येते. तर मग प्रश्न पडतो की एखादा देश इतक्या झपाट्याने, इतका पूर्णपणे कसा काय बदलू शकतो? म्हणजे असं काय घडलं असेल? याचं उत्तर शोधण्यासाठीच तर आपण ब्राझील आणि भारताची तुलना करणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत त्यांच्या शहरीकरणाच्या वेगापासून. मग पाहूया की ही शहरं कुठे वसली आहेत, त्यामागची भौगोलिक कारणं काय आहेत, आणि शेवटी ह्या दोन वेगवेगळ्या मार्गांचं भविष्य काय असू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया की या दोन्ही देशांच्या शहरीकरणाच्या स्पीडमध्ये, म्हणजे गतीमध्ये, किती मोठं अंतर आहे. ब्राझीलचं उदाहरण घेतलं तर तिथे अक्षरशः एक स्फोटक बदल झालेला दिसतो. विचार करा, 1960 मध्ये तिथली साधारण 47% लोकसंख्या शहरात राहायची आणि फक्त 50 वर्षांमध्ये, म्हणजे 2010 पर्यंत, हा आकडा थेट 84% पार गेला, म्हणजे जवळजवळ दुप्पट. हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. आता याच्या अगदी उलटं चित्र आहे भारताचं. इथे शहरीकरणाचा वेग खूपच संथ पण स्थिर राहिला आहे. बघा, 1961 मध्ये फक्त 18% लोक शहरांमध्ये राहत होते आणि 50 वर्षांनंतर 2011 मध्ये हा आकडा फक्त 31.2% पोहोचला. म्हणजे वाढ झालीय, पण ब्राझीलच्या तुलनेत खूपच हळू. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे, नाही का? एका बाजूला आहे ब्राझील, जिथे 50 वर्षात शहरी लोकसंख्या जवळजवळ दुप्पट झाली, एक जबरदस्त उडी. आणि दुसऱ्या बाजूला आहे भारत, जिथे वाढ तर झाली पण अगदी सावकाश. ह्यातूनच या दोन देशांच्या विकासाचे वेगवेगळे मार्ग आपल्यासमोर येतात. बरं, वेगाबद्दल तर आपण बोललो, पण आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, हे शहरीकरण झालं तरी कुठे? म्हणजे लोक कोणत्या भागांमध्ये स्थलांतरित झाले? चला आता या महानगरांचा नकाशा पाहूया. ब्राझीलचा नकाशा पाहिला की एक गोष्ट अगदी लगेच डोळ्यात भरते. शहरीकरण सगळीकडे सारखं झालेलं नाहीये. सगळ्यात जास्त गर्दी आहे ती देशाच्या आग्नेय भागात, म्हणजे साओ पावलो आणि रियो दी जनेरिओसारख्या राज्यांमध्ये. इथे तर तब्बल 81% अधिक लोक शहरांमध्ये राहतात. म्हणजे जवळजवळ सगळा विकास ह्याच एका कोपऱ्यात एकवटला आहे. आता भारताकडे पाहिलं तर इथली कहाणी पुन्हा एकदा वेगळी आहे. इथे खूप विविधता दिसते. एका बाजूला गोवासारखं राज्य आहे, जिथे 62% लोक शहरात राहतात. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही हा आकडा 40%च्या वर आहे. पण मग दुसऱ्याच टोकाला हिमाचल प्रदेश किंवा बिहारसारखी राज्य आहेत, जी आजही प्रामुख्याने ग्रामीण आहेत. इथे फक्त 10 ते 11% लोकच शहरांमध्ये राहतात. किती फरक आहे बघा. ठीक आहे, तर आपण वेग पाहिला, कुठे शहरं वाढली तेही पाहिलं, पण आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो, असं का? म्हणजे ब्राझील आणि भारताच्या शहरीकरणात इतका जमीन अस्मानाचा फरक का आहे? यामागची मूळ कारणं काय आहेत? चला तेच शोधूया. ब्राझीलच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या त्या वेगवान शहरीकरणामागे काही ठोस कारणं होती. एक म्हणजे त्यांच्या आग्नेय भागात खूप वेगाने औद्योगिकरण झालं. दुसरं म्हणजे तिथला किनारी प्रदेश शहरांसाठी अगदी अनुकूल होता. आणि तिसरं म्हणजे सरकारने स्वतः काही धोरणं आखून लोकांना शहरांमध्ये वस्ती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या सगळ्यामुळे लोक अक्षरशः शहरांकडे खेचले गेले. आणि भारताचा वेग संथ का राहिला? याचीही काही कारणं आहेत. आपल्याकडे आजही अनेक राज्यांमध्ये शेती हाच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण भागावरचा भर कमी झालेला नाहीये. शिवाय काही भागांमध्ये, जसं की डोंगराळ प्रदेशात, मोठी शहरं वसवणं सोपं नाही. या सगळ्यामुळेच भारतात शहरीकरणाचं चित्र इतकं वैविध्यपूर्ण दिसतं. तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून हे तर स्पष्ट झालं आहे की ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांनी शहरीकरणासाठी दोन अगदी वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. आता या सगळ्याचा अर्थ काय ते थोडक्यात पाहूया. यातून मिळणारा सगळ्यात मोठा धडा हाच आहे की शहरीकरण म्हणजे काही एक साईज फिट्स ऑल गोष्ट नाहीये. प्रत्येक देशाचा प्रवास वेगळा असतो.
तिथली सामाजिक रचना, आर्थिक परिस्थिती आणि अर्थातच तिथला भूगोल या सगळ्या गोष्टी मिळून तो मार्ग ठरवतात. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. भविष्याचा विचार करता कोणता मार्ग जास्त शाश्वत ठरू शकतो? ब्राझीलचा तो वेगवान, स्फोटक बदलाचा मार्ग की भारताचा सावकाश पण स्थिर विकासाचा मार्ग? जसजसे हे दोन्ही देश पुढे जातील तसतसं या प्रश्नाचं उत्तर अधिक स्पष्ट होत जाईल.